ताई, आपण जिल्हा परिषदेसाठी अर्ज भरला आहे, कुठल्या गणातून भरला आहे काय सांगाल? नमस्कार, मी सौराणी संतोष वारे. आज मी जो फॉर्म भरलेला आहे तो पांडे गटातून भरलेला आहे आणि तो करमाळा तालुका विकास आघाडी यामधून भरलेला आहे. काय सांगाल, त्या गणावरती अनेक मातब्बर निवडणूक त्या लढवत आहेत. भाजपच्या रश्मी दिदी असतील, तुम्ही असाल, सावंत गटाकडून देखील दावा केला जातोय. असे अनेक जण त्या गटातून दावा करतायत. तुम्ही एक नेमकं ही निवडणूक लढवताय, नेमकं कुठल्या जोरावरती निवडणुकीला सामोरे जाणार आहे? आम्ही 5 वर्ष जनतेची सेवा केली. 5 वर्षानंतर 4 वर्ष परत आणखी जनतेने संधी दिली आम्हाला ते काम करण्याची. तर एकूण आम्ही 9 वर्ष काम करतोय आणि ही निवडणूक आम्ही जी लढतोय ते आम्ही कामाच्या जोरावर आणि जनतेच्या विश्वासावर आणि सगळ्या नेत्यांच्या विश्वासावर लढतो आहोत. कुठल्या पक्षातून उमेदवार अर्ज दाखल केला? आज करमाळा विकास आघाडी माननीय शरद पवार साहेब असतील, अजितदादा असतील, सुप्रियाताई सुळे असतील, मोहिते पाटील असतील, त्याचबरोबर आपल्या करमाळा तालुक्यातले माजी आमदार माननीय श्री जयवंतराव जगताप साहेब असतील, परत आबा असतील, ह्या सगळ्यांच्या ह्याच्यातून भरलेलं आहे. संतोष वारे यांचं नाव शिवसेनेकडून सुद्धा चर्चेमध्ये आलेलं आहे. शिवसेनेमधून कशासाठी नक्की? उमेदवारीच्या संदर्भात तुमचं नाव सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा चर्चेत आलेलं आहे. उमेदवारीच्या संदर्भात कुठल्या गटातून, कुठल्या गणातून? तसं काय नाव म्हणजे गटाचं ह्याचं नाव आलेलं नाही, पण शिवसेनेतनं तुमचं नाव चर्चेत आलेलं आहे. आता आम्ही तर काय कोणाला बाईट दिलेली नाही किंवा आम्ही तर कुठं बोललेलो नाही, त्या विषयात काही मला सांगता येणार नाही. म्हणजे आपल्याला जर पक्षाचा एवढा मोठा पाठिंबा आहे, एवढा मोठा जनतेचा आपल्याला सहकार्य आहे, आपण जे केलेलं आहे, एक आपण सर्वसामान्य घरातून आलेलो आहे, आपल्याला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही आहे, या सगळ्यातून आपण एक जनतेचा विश्वास आमच्यावरती आहे त्या जोरावर लढतो आहे. त्यामुळे आम्हाला पक्षाचं सगळं असताना आम्ही शिवसेनेकडून का लढू? तरी आता जसं आधी विचारलं गेलं की मातब्बर त्या ठिकाणी आता बरेचसे आता नावं समोर येत आहे. हो हो हो. आणि आपण हे जनतेमध्ये जाऊन प्रत्येक वेळेस काम करताय, कसं विजयाच्या दृष्टीनं कसं पाहताय? कारण की खूपच अटीतटीची लढत होईल का कसं? आता शेवटी जनता जनार्दन आहे, आम्ही कामं केलेत, आमचं काम केलं आम्ही. आता जो जनतेने ठरवायचा आहे गुलाल कुणाला द्यायचा, कामाच्या जोरावरती जनतेच्या विश्वासावरती आम्ही निवडणूक लढवत आहोत. जनता तुम्हाला गुलाल देईल का? हे जनतेने ठरवायचं. आम्हाला तेवढा 100% विश्वास आहे, कारण मी जनतेच्या तळागाळापर्यंत पोचलेला आहे. 5 वर्ष मी ज्या वेळेस जिल्हा परिषद सदस्य होते त्यावेळेस मी माझ्या गटामध्ये किंवा माझ्या गणामध्ये, दोन्हीही गणामध्ये आणि पूर्ण माझ्या पांडे जिल्हा परिषद गटामध्ये असं एकही गाव सोडलेलं नाही आहे की त्या गावापर्यंत मी पोचलेली नाही आहे. आणि माझ्या जिल्हा परिषदमधून जो काही विकास निधी आणता येईल तो मी दिलेला आहे. त्यानंतर 4 वर्ष प्रशासन बसलं. 4 वर्षात आम्ही वैयक्तिक कामे, शालेय साहित्य असू द्या, कोरोना असू द्या, परत तुमची पूर परिस्थिती असू द्या, हे लोकांनी जवळून बघितलेलं आहे. आणि आम्ही लोकांच्यातलेच मी एक आहे. मी काही लोकांच्यापेक्षा वेगळी मानत नाही, लोकांच्यातले मी एक आहे. त्यामुळं मला निवडून द्यायचं ना द्यायचं हा पूर्ण जनतेचा कौल आहे.